नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये गिरिजाने मोनूची शपथ घेत इथे रुद्रला सांगितले नागेश्वराच्या कारस्थानाचे सत्य. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, गिरिजावरती विश्वास ठेवत रुद्रने नागेश्वरची गच्चंडी पकडत विचारला त्याला जाब. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता गिरिजाने रुद्रला नागेश्वरच्या कारस्थानाचं सत्य कशासाठी सांगितलं आणि इथे सत्य समजल्यानंतर रुद्रने कशा पद्धतीने नागेश्वरला जा विचारला, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे गिरिजा खूपच जास्त आत्मविश्वासाने घोरपडे घराण्यामध्ये परत आलेली असते. ती म्हणालेली असते नागेश्वरला की मी या घरची सून आहे आणि मी आता माझ्या घराला आणि माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही आहे. गिरिजाने ठरवलंय मोनूची चिंता आता मिटली आहे, कारण मोनूला वेठीस धरून इथे गिरिजाला धडा शिकवला जाणार असतो. पण इथे आता गिरिजाच्या मदतीला साक्षात देवी आई माई आलेली असते आणि त्यामुळे मोनू एका अनाथ आश्रममध्ये सुखाने राहणार असतो. त्यामुळे गिरिजाला मोनूची चिंता नसल्यामुळे नागेश्वराजवळ भिडायला, त्याच्यासमोर 2 हात करायला तिला अजूनच 10 हत्तींचं जणू काही बळ आलेलं असतं. कारण मोनू सुखरूप ठिकाणी आहे या गोष्टीचं तिला समाधान असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, गिरिजाने आता ठरवलेलं असतं की नागेश्वराला धडा शिकवणार, पण त्यासाठी बाकीच्या घरातल्या सर्व माणसांबरोबर वाईट वागायचं नाही. चांगले आहेत त्यांच्याबरोबर चांगलं वागणार. रुद्र आणि वासंती हे दोघेजण गिरिजावरती खूप प्रेम करतात हे गिरिजाला माहिती आहे आणि त्यामुळे इथे गिरिजा त्या दोघांबरोबरही चांगली वागत असते. पण नागेश्वर, सावी आणि उर्वशी या तिघांना धडा शिकवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा गायब झाल्यानंतर इथे रुद्राला तिची खूप जास्त काळजी वाटते. तो संपूर्ण गाव पिंजून काढतो तिला शोधण्यासाठी आणि जेव्हा ती परत येते तेव्हा तो म्हणतो, मला तुमची खूप जास्त काळजी वाटली होती. असं वाटलं होतं की तुम्ही मला सोडून निघून गेलात आणि मला माझं आयुष्य संपल्यासारखं वाटलं. तुम्ही फक्त एकच करा, जेव्हाही कुठे जाल तेव्हा प्लीज फक्त सांगून जा. तुमच्यावरती अजिबात बंधन नाही आहे की तुम्ही कुठे जायचं नाही. हवं तिथे जा, फक्त मला किंवा आईला, घरामध्ये कुणाला तरी सांगून जा, म्हणजे आम्हाला माहिती राहील की तुम्ही कुठे गेलात ते. तेव्हा इथे गिरिजाला वाटतं रुद्र किती चांगला आहे, त्याला माझी किती काळजी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा खुश होते आणि म्हणते की रुद्रची सुद्धा आता काळजी घ्यायला हवी. रुद्र काही न खाता तो आता संस्थेच्या कामासाठी निघून गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते की रुद्र आता कामासाठी निघून गेलाय, त्याच्यासाठी मी डबा तयार करते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने टिफिन तयार केलेला असतो रुद्रसाठी. पण इथे आता वासंती तिला बाजूला घेऊन जाते, कारण वासंतीला तिच्या आईवडिलांनी तिला केलेल्या बांगड्या आपल्या सुनेला द्यायच्या असतात. ती म्हणत असते, ह्या माझ्या आईवडिलांनी मला केलेल्या बांगड्या आणि दागिना आहे, आज मी तो तुला देते आशीर्वाद म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला त्या बांगड्या आता वासंतीने दिलेल्या असतात. तोपर्यंत किचनवरती असलेला रुद्रचा टिफिन इथे आता सावीने खराब केलेला असतो. त्याच्यामध्ये जास्तीचं मीठ आणि तिखट टाकलेलं असतं आणि ही गोष्ट लक्षात आलेली असते, ती म्हणजे गिरिजाच्या. गिरिजा म्हणते की तुला तर आता मी धडा शिकवणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने जो टिफिन तयार केलेला असतो तो घेऊन न जाता तिने आता पुन्हा वेगळा स्वयंपाक केलेला असतो. तिने मोठा टिफिन तयार केलेला असतो, तो सगळ्यांसाठी असतो, म्हणजे रुद्रसाठी, श्रीसाठी आणि तिथे संस्थेमध्ये असलेल्या लहान मुलांपासून ते सगळ्यांपर्यंत इथे आता गिरिजाने तो स्वयंपाक तयार केलेला असतो आणि ती संस्थेमध्ये मोठा टिफिन घेऊन जाणार असते. पण ही गोष्ट सावीला माहिती नसते. सावी आता जाते संस्थेमध्ये रुद्रबरोबर तिला वेळ घालवायचा असतो म्हणून. आणि गिरिजा जेव्हा ते जेवण चेक करते तेव्हा तिला कळतं की काहीतरी गडबड करण्यात आले आणि म्हणून प्रेक्षकांनो, गिरिजा पुन्हा कामाला सुरुवात करते आणि पुन्हा स्वयंपाक तयार करून ती संस्थेमध्ये घेऊन जातेच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काम करत असताना रुद्र म्हणत असतो, अरे गिरिजा, तुम्ही इथे? तेव्हा गिरिजा म्हणते, हो, सकाळी तुम्ही नाश्ता न करता लगेच निघून आलात ना,
म्हणून मी तुमच्यासाठी लंच इथेच घेऊन आले. आणि फक्त तुमच्यासाठी नाही बरं का, तुमच्या सगळ्या स्टाफसाठी सुद्धा आणलं आहे आणि या लहान मुलांसाठी सुद्धा आणले. तेव्हा रुद्र म्हणतो, अरे वा, गिरिजाच्या हातचं जेवण म्हणजे एक नंबरच असणार. चला चला सगळेजण जेवायला बसा. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता सगळ्यांना प्रेमाने स्वयंपाक केलेला असतो तो आता जेवायला वाढते. सगळेजण जेवत असतात. गिरिजा म्हणत असते, कसं झाले? रुद्र म्हणत असतो, अप्रतिम, एक नंबर. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, तुम्ही पण बसा ना माझ्या बाजूला, प्लीज बसा. सावी तूही बस. तेव्हा सावी म्हणते, नाही नको, तुम्ही जेवा. तेव्हा गिरिजा रुद्रच्या शेजारी बसून आता ती सुद्धा जेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा इथे जे जेवण बनवून घेऊन आलेले असते ते जेवल्यानंतर इथे आता रुद्रला भयंकर आनंद झालेला असतो आणि तो भरभरून गिरिजाचं कौतुक करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा सावीला म्हणते, तुला काय वाटलं? मी केलेला स्वयंपाक खराब केल्यानंतर मी पुन्हा स्वयंपाक करू शकणार नाही असं वाटलं होतं तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही करण्याचा प्रयत्न करतेस ना ते कधीच पूर्ण होणार नाही. तुला ते कधीच मिळणार नाही जे माझं आहे. ते तुझ्या नशिबातच नाही आहे असतं तर ते मला मिळालं नसतं. म्हणूनच आता रुद्रपासून तू लांब राहायचं. रुद्र फक्त माझे आहेत. ही गोष्ट प्रेक्षकांनो, रुद्रने आता ऐकलेली असते की गिरिजा त्याच्यासाठी पॉझिटिव्ह झालेली असते. रुद्रचा हा प्रेमळ आणि खूपच जास्त साधा स्वभाव गिरिजाच्या मनामध्ये जागा निर्माण करत असतो. गिरिजाचं आधी रुद्रवरती प्रेम नसतं, पण मैत्री तर असते. तिला माहिती असतं की रुद्र खूप प्रामाणिक आणि चांगला आहे. तेव्हा ती हळूहळू आता रुद्रच्या प्रेमात पडायला लागलेली असते आणि रुद्रसुद्धा तिची इतकी काळजी घेत असतो की तिला काय हवं नको, काय दुखलं खुपलं तर सगळ्यात आधी रुद्रला कळत असतं. त्यामुळे इथे गिरिजा आता त्याच्या प्रेमात पडलेलीच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजाला मोनूची आठवण येत असते, पण ती मोनूला बघायला जाऊ शकत नाही. कारण का? तर इथे ती फोनवरती वगैरे बोलू शकते, पण भेटायला नाही जाऊ शकत. कारण तिला माहिती असतं नागेश्वर आणि त्याची माणसं गिरिजावरती लक्ष ठेवून आहेत. ती जर मोनूला बघायला गेली तर मग ते लोक मोनूला तिथून उचलतील ही गोष्ट गिरिजाला माहिती असते. म्हणून ती मोनूला बघायला जात नाही, पण त्याचा आणि दत्तूचा फोटो बघत ती रडत बसलेली असते. तेव्हा इथे आता मोनू नक्की कुठे आहे हे तिला माहिती असतं, पण रुद्रला माहिती नसतं. रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय झालं? तुम्ही का रडताय? तेव्हा गिरिजा म्हणते, मला मोनूची आठवण येते. तेव्हा रुद्र म्हणतो, तो तुमच्या मावशीकडे आहे ना? चला मग, मी येतो तुमच्याबरोबर. आपण आत्ताच जाऊया ना मोनूला भेटायला. मला सुद्धा त्याची आठवण येते. गिरिजा, तो राहिला असताना आपल्याबरोबर इथे का तुम्ही त्याला पाठवलंत? हवं तर मी त्याच्यासाठी इथे 2-3 मुळंसुद्धा आणली असती संस्थेमधली. आपण त्याला संस्थेत घेऊन गेलो असतो खेळासाठी, त्याची शाळा झाल्यानंतर. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नको. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, बरं चला, आपण त्याला मावशीकडे जाऊन भेटून तर येऊया. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नको, तिथेसुद्धा आपण जाऊ शकत नाही. आता तो झोपला असेल ना, खूप रात्र झाले. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय झाले नक्की? मोनूला जाऊन खूप दिवस झाले, पण तुम्ही एकदासुद्धा तुमच्या भावाला भेटायला गेला नाहीत आणि मलासुद्धा सांगत नाही तुमची मावशी कुठे आहे ते. काही झालं आहे का? हे बघा, तुम्हाला मोनूची शपथ आहे, तुम्हाला माझी शपथ आहे. नक्की सांगा काय झालं आहे ते. तेव्हा इथे गिरिजा रडायला लागते. ती रुद्रला मिठी मारून जोरजोरात हमशा रडायला लागते आणि म्हणते, काय सांगू तुम्हाला रुद्र, मोनूच्या जीवाला धोका आहे. रुद्र म्हणतो, कुणापासून? तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही विश्वास नाही ठेवणार माझ्यावरती, म्हणून मी तुम्हाला आत्तापर्यंत ही गोष्ट नाही सांगितली. पण मी शपथ घेऊन तुम्हाला सांगते, मोनूच्या जीवाला धोका आहे, नागेश्वर घोरपडेपासून. तेव्हा रुद्र म्हणतं, काय? हे काय बोलताय तुम्ही गिरिजा? गिरिजा म्हणते, म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते. मी खरं बोलते रुद्र, इथे मोनूच्या जीवाला धोका आहे, नागेश्वर घोरपडेपासून. त्यांनी त्याला शोधण्यासाठी त्याच्या पाठीमागे माणसं लावलीत. त्याच्या जीवाला धोका होता म्हणून मी त्याला घेऊन इथून जात होते, तर नागेश्वर घोरपडेंनी काही माणसं पाठवली होती मला आणि रुद्र मोनूला मारायला. तेव्हा मी कसा बसा मोनूचा आणि माझा जीव वाचवला. तुम्ही म्हणालात ना की हे माझ्या हाताला लागलं कसं? त्या लोकांना मारतानाच लागलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्रला विश्वास बसत नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण हेच खरं आहे रुद्र. तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट दाखवलं आहे हे खोटं कॉन्ट्रॅक्ट आहे. खरं कॉन्ट्रॅक्ट मी बघितलं आहे. आपलं हे लग्न फक्त 6 महिन्यांसाठी होतं.
त्यांना माझ्या नशिबाची गरज होती म्हणून हे लग्न करण्यात आलं होतं. आणि 6 महिन्यानंतर तुमचे बाबा मला मारणार तरी आहेत, नाहीतर घरातून बाहेर तरी काढणार आहेत. तुम्हाला हे सत्य माहिती नाही आहे, पण मला माहिती आहे. माझ्या बाबांना हे सत्य कळलं म्हणून नागेश्वर घोरपडेने त्यांनासुद्धा संपवलं. आणि आता हे सत्य मला समजलंय म्हणून मला आणि मोनूला मारण्याचा त्यांचा डाव सुरू आहे. हे मी तुम्हाला खरं सांगते. मोनूची शपथ घेऊन सांगते, माझ्या बाबांची, दत्तू बाबांची शपथ घेऊन सांगते, हेच खरं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मला माहिती होतं, पण मी मोनूची, तुमची शपथ घेऊन सांगते की हे सगळं तुमच्या वडिलांनी केले, ते सुद्धा जाणून बुजून. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे सगळं खरं बोलताय तुम्ही. गिरिजा म्हणते, अगदी देवा शपथ, मी तुम्हाला जे सांगितले त्यातला एक एक शब्द खरा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता गिरिजाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो आणि जाऊन तो आता नागेश्वर घोरपडेला प्रश्न विचारतो. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, हे सगळं खोटं आहे. मी तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ते खरं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, खरं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे. आणि तेव्हा ती ते कॉन्ट्रॅक्ट रुद्रला दाखवते. ते कॉन्ट्रॅक्ट बघितल्यानंतर रुद्रचा राग अनावर होतो आणि तो आता नागेश्वर घोरपडेची गचंडी पकडून त्याला जाब विचारत असतो. हे सगळं कशासाठी केलं म्हणून तो विचारत असतो. गिरिजावरती विश्वास ठेवून रुद्रने नागेश्वरची गचंडी पकडल्यानंतर त्याला जाब विचारल्यानंतर नागेश्वरला खूप जास्त राग आलेला असतो. कारण इथे आता रुद्रसुद्धा गिरिजाचा ऐकायला लागला. या गोष्टीवरती नागेश्वरचा विश्वास बसतो आणि त्याचासुद्धा राग अनावर झालेला असतो. पण त्यावेळेला तो गप्प बसतो. पण ही गोष्ट रुद्रला कळल्यानंतर त्याला नागेश्वरचं हे वागणं अजिबातच आवडत नाही आणि तो विचारतो की खरे तुम्ही कसे आहात? तुम्ही जे मला दाखवता ते तुम्ही खरे आहात की गिरिजा जे सांगते तसे तुम्ही आहात? तेव्हा इथे गिरिजाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत आता रुद्रच्या समोर नागेश्वरचा खरा चेहरा आलेला असतो आणि त्यामुळे त्याने नागेश्वरला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते.